मित्रांनो, जसजशी महागाई वाढेल तसतसं शासकीय कर्मचाऱ्याच्या वेतनामध्ये सुद्धा वाढ होत असते आणि ही वाढ किती केली पाहिजे याच्यासाठी वेतन आयोग नेमला जातो। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे। त्या अनुषंगाने हे वेतन आयोग संकल्पना काय आहे त्याच्याबद्दल माहिती पाहूया। हे आपल्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे। वेतन आयोगाची स्थापना हे केंद्र सरकार करत असतं। वेतन आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 2 सदस्य असतात आणि वेतन आयोग स्थापन करण्याचा उद्देश असतो शासकीय कर्मचाऱ्याचे जे वेतन आहे त्या वेतनाची पुनर्रचना करणं। सर्वसाधारणपणे दर 10 वर्षाला वेतन आयोग नव्याने नेमला जातो। फिक्स नाही पण साधारणपणे हा नियम पाळला जातो। पहिला वेतन आयोग 1946 साली नेमला होता आणि पहिल्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते श्रीनिवास वरदचार्य आणि शेवटचा म्हणजे 7वा वेतन आयोग 2016 ला लागू झाला होता। त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती अशोक कुमार माथुर आणि या 7व्या वेतन आयोगाने वेतन वाढ निश्चित केली होती 23.55%। म्हणजे एवढा पगार वाढला होता आणि किमान वेतन निश्चित केलं होतं सरकारी कर्मचाऱ्याचं 18,000 आणि कमाल वेतन निश्चित केलं होतं 2.5 लाख रुपये। अशा प्रकारे आता नवीन 2026 पासून 8वा वेतन आयोग येणार आहे। अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे प्ले स्टोअरला, ते नक्की जाऊन डाउनलोड करा। धन्यवाद।